राज्यात कोरोनाच्या JN.1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्यानं कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज गुरुवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं झाली. कोरोनाचा JN.1 हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे असे आवाहन मंत्री प्राध्यापक डॉ. सावंत यांनी केले आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची आज बैठक झाली. आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच टास्क फोर्सचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानेटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवेचा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारीसंदर्भात सादरीकरण केले. JN.1 साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसंच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम झालेली नाही तिथं ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात, त्यांचे सर्वेक्षण आणि अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचं पालन करणं आणि काळजी घेणं आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहनही प्राध्यापक डॉ. सावंत यांनी केलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळं या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळं पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं की JN.1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. उपचारामध्ये एक समानता राखण्यासाठी औषध नियमावली तसंच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल निवृत्त डॉ. कानेटकर, डॉक्टर कार्यकर्ते, डॉ. पोद्दार, डॉ. कदम यांनी विविध सूचना केल्या.